वर्षी शालेय प्रांगणात आम्ही 9वी या वर्गातील विद्यार्थी व विद्यार्थिनी घेऊन येत आहे प्रकरण 4 आर्थिक विकास या प्रकरणातील उपघटक. तरी त्यात मी गीतांजली खटाळ व मी वेदिका जाते आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करते आणि पुढील कार्यक्रमास सुरुवात करते. तरी मी माझी वर्ग मैत्रीण शांत व संयमी कुमारी समृद्धी शेवाळे हिला आमंत्रित करते. सर्वांना माझा नमस्कार. आज आम्ही विषय इतिहास प्रकरण 4 आर्थिक विकास या विषयावर आधारित काही माहिती सांगणार आहे. यामध्ये काही घटक, पंचवार्षिक योजना, मिश्र अर्थव्यवस्था, वीज कलमी कार्यक्रम याबद्दल माहिती सांगणार आहे. तरी माझा विषय आहे मिश्र अर्थव्यवस्था. माझ्या घटकाचे नाव मिश्र अर्थव्यवस्था. ज्या क्षेत्रामध्ये काही उद्योग खाजगी क्षेत्राचे असतात तर काही उद्योग सरकारी मालकीचे असतात, अशा अर्थव्यवस्थेला मिश्र अर्थव्यवस्था असे म्हणतात. मिश्र अर्थव्यवस्थेत भांडवलशाही व समाजवादी उद्योगाचे भारत स्वतंत्र झाल्यावर भारताने मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार केला. मिश्र अर्थव्यवस्थेत 3 भाग दिसून येतात. नंबर 1 सार्वजनिक क्षेत्र. या क्षेत्रातील उद्योग संपूर्णपणे सरकारच्या नियंत्रणाखाली असतात. नंबर 2 खाजगी क्षेत्र. या क्षेत्रातील उद्योग खाजगी उद्योजकांच्या मालकीचे असतात. नंबर 3 सार्वजनिक क्षेत्र. या क्षेत्रातील उद्योग काही खाजगी क्षेत्राच्या उद्योजकांच्या. यानंतर पुढील घटक मांडण्याकरता मी आमच्या वर्गातील अतिशय नम्र व हुशार विद्यार्थिनी कुमारी वैष्णवी थोरात हिला आमंत्रित करते. माझे प्रकरण अर्थविकास. माझ्या घटकाचे नाव मिश्र अर्थव्यवस्था. भारतातील स्वातंत्र्य मिळवण्यापूर्वीच आपण कोणत्याही प्रकारच्या अर्थव्यवस्था स्वीकार करण्याच्या याविषयी यानंतर पुढील घटक मांडण्याकरिता माझी वर्ग मैत्रीण अतिशय शिस्तप्रिय कुमारी पूजा पवार हिला आमंत्रित करते. आर्थिक विकास घटक. मिश्र अर्थव्यवस्था. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यापूर्वी आपण कोणत्या प्रकारचे स्वीकार करण्याचा या विषयावर विचारमंथ चालू होता. प्रधानमंत्री पंडित नेहरू यांनी टोकाचा मार्ग स्वीकारण्याऐवजी मध्य मार्गाचा अवलंब केला. काही देशांमध्ये भांडवलशाही अर्थव्यवस्था तर काही देशांमध्ये समाजवादी अर्थव्यवस्था होती. काही अर्थव्यवस्थेत काही फायदे आणि काही तोटे असतात. धन्यवाद. प्रकरण आर्थिक विकास. मी निवडलेला घटक पंचवार्षिक योजना. भारत स्वतंत्र होईपर्यंत परकीय राजवटीने हे भारत पुरेपूर आर्थिक शोषण केलेले आहे आणि तसेच उद्योगधंद्याची अल्प उत्पादन क्षमता तसेच ज्ञान, विज्ञान आणि तंत्रज्ञान या संबंधीच्या मागा असल्या अशा पण बिकट समस्या देशासमोर होत्या आणि 1950 मध्ये भारत सरकारने नियोजन मंडळाची स्थापना केली. प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू हे मंडळाचे अध्यक्ष होते. पंचवार्षिक योजनांची उद्दिष्टे. नंबर 1 राष्ट्रीय उत्पादन वाढ. 2 नंबर प्राप्ती आणि संपत्ती यामधील विषमता दूर करणे. 3 नंबर वस्तूच्या किमती स्थिर पातळीवर ठेवणे. नंबर 4 सामाजिक सेवेचा विकास करणे. नंबर 5 आर्थिक क्षेत्रे स्वावलंबी करणे. धन्यवाद. शांत व सुंदर हुशार व अभ्यासू कुमारी गीतांजली खटाळ हिला आमंत्रित करते. आर्थिक विकास. मी घेतलेल्या घटकाचे नाव पहिली पंचवार्षिक योजना. कालावधी 1951 ते 1956. मुख्य उद्दिष्टे शेती, सामाजिक विकास, जलसिंचन, पूर नियंत्रण, ऊर्जा साधने, ग्रामीण व छोटे उद्योग, मोठे उद्योग, खनिजे, वाहतूक, दळणवळण, शिक्षण, आरोग्य यावर खर्च करण्यात आला. नियोजनबद्ध आर्थिक विकासाची पायाभरणी करणारी ही योजना होती. धन्यवाद. पंचवार्षिक योजना. कालावधी 1969 ते कालावधी 1974. या योजनेचे उद्दिष्ट ठरवताना भारत स्वावलंबी बनावा, मूलभूत उद्योगाचा
पंचवार्षिक योजना 1974 ते 1979. गरिबी दूर करून देश आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवण्याचे प्रमुख उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून ही योजना तयार करण्यात आली. या योजनेत राष्ट्रीय उत्पन्नात वाढ करणे आणि रोजगार वाढवणे, सकल आहार, शिक्षण, पाणी पुरवठा, वीज पुरवठा इत्यादी उद्दिष्टे नमूद करण्यात आली. पाचव्या पंचवार्षिक योजनेच्या काळात दारिद्र्य निवारण व रोजगार वाढवणे शक्य झाले नाही. 1977 मध्ये लोकसभेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाचा पराभव झाला. जनता पक्ष सत्तेवर आला. या नव्या सरकारने पाचवी पंचवार्षिक योजना 1978 च्या मार्च अखेर बंद करून पुन्हा 1978 एप्रिल पासून साखळी योजना सुरू केली, परंतु ती अपयशी ठरली. 1980 मध्ये लोकसभेच्या मध्यवर्ती निवडणुका होऊन काँग्रेस पक्ष सत्तेवर आला. या सरकारने साखळी योजना बंद करून पुन्हा जुन्या पद्धतीने नियोजन सुरू केले. धन्यवाद. सरकारचे नाव 6वी पंचवार्षिक योजना. 6वी पंचवार्षिक योजना 1980 ते 1985 या कालावधीमध्ये राबवण्यात आली. या योजनेचा भर दारिद्र्य निर्मूलन व रोजगार निर्मिती यावर होता. अर्थव्यवस्थेच्या विकास दरात लक्षणीय वाढ करणे, गरिबी व बेकारीच्या प्रमाणात घट करणे, छोटी कुटुंब पद्धती स्वच्छ जगातील असे धोरण ठेवून लोकसंख्या वाढीवर नियंत्रण ठेवणे. या योजनेत पुढील कार्यक्रम राबवण्यात आले. ग्रामीण भूमिहीन योजना कार्यक्रम, सोलेम फलक प्रकल्प. धन्यवाद. आर्थिक विकास. मी घेतलेल्या घटकाचे नाव 7वी पंचवार्षिक योजना. या योजनेचे भर अन्न, रोजगार, उत्पादन यावर होते. विकास, आधुनिकीकरण, निर्बंध यावर भर देणे, उत्पन्नात स्पर्धांमध्ये सुधारणा करणे, उत्पन्नात दरवर्षी 5% वाढ करणे हे या योजनेचे वैशिष्ट्य होते. या योजनेत पुढील कार्यक्रम घेण्यात आले. जवाहर रोजगार योजना, इंदिरा आवास योजना, दशलक्ष विहिरीची योजना. या योजनेच्या दृष्टीने 7वी पंचवार्षिक योजना महत्त्वाची ठरते. धन्यवाद. घटकाचे नाव 8वी पंचवार्षिक योजना. या योजनेत खासगी क्षेत्राला वाव देण्यात आला. योजनेचे वैशिष्ट्य पुढील प्रमाणे होती. राष्ट्रीय उत्पन्न वाढीचा दर 6.5% इतका राखीव होता. लोकसंख्या वाढीला आळा घालणे, कुटुंब नियोजनाच्या कार्यक्रमाला उत्तेजन देणे, प्राथमिक शिक्षणाचा विस्तार करून निरक्षरतेचे उच्चाटन करणे. या योजनेत पुढील कार्यक्रम सुरू करण्यात आले. प्रधानमंत्री रोजगार योजना, महिला समृद्धी योजना, राष्ट्रीय सामाजिक आर्थिक सहाय्य योजना, माध्यान्ह आहार योजना, इंदिरा महिला योजना, गंगा कल्याण योजना. 8व्या पंचवार्षिक योजनेत खासगी क्षेत्राचे महत्त्व वाढले. 1991 मध्ये स्वीकारलेले उदार व मुक्त धोरणाचे प्रतिबिंब यात दिसते. धन्यवाद. नाव 9वी पंचवार्षिक योजना. कालावधी 1997 ते 2002. कृषी व ग्रामीण विकास या योजनेवर भर देण्यात आला. आर्थिक विकासाचा दर वाढवणे व पायाभूत क्षेत्रात निकोप स्पर्धा निर्माण करणे, प्रक्रिया गुंतवणुकीसाठी औद्योगिक धोरणाला नवी दिशा देणे या योजनेची उद्दिष्टे होती. या योजनेत स्वजयंती शहरी रोजगार योजना, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, जवाहर ग्राम समृद्धी योजना, अंत्योदय अन्न योजना इत्यादी योजना सुरू करण्यात आल्या. धन्यवाद. घटकाचे नाव बँकेचे राष्ट्रीयकरण. पंडित नेहरू आणि लालबहादूर शास्त्री या प्रधानमंत्र्यांच्या काळात खासगी क्षेत्रातील बँकेचा व्यवसाय हा मुक्तेदारीचा व्यवसाय होता. या बँकेचे प्रतिनिधित्व करत होत्या. बँकेच्या संचालक मंडळ उद्योगाचा विकास व नफा वाढवण्यासाठी कार्यरत होते. भारत सरकारने 1955 मध्ये इंडियन बँकची स्थापना केली व तिचे राष्ट्रीयकरण भारतीय स्टेट बँक झाले. धन्यवाद. मी घेतलेले प्रकरण आर्थिक विकास. माझा उपघटक राष्ट्रीयकरणाची पार्श्वभूमी. भारताने स्वातंत्र्याचा कालखंड मिश्र अर्थव्यवस्था स्वीकारली होती. योजना राबवण्यात तूट निर्माण झाल्यास ती भरून काढण्यासाठी बँकेचे राष्ट्रीयकरण होणे गरजेचे होते. उदाहरणार्थ, पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी 19 जुलै 1969 रोजी 14 बँकेचे राष्ट्रीयकरण केले. त्यात अलाहाबाद बँक, बडोदा बँक, इंडियन नॅशनल बँक, सिंडिकेशनल बँक, पंजाब नॅशनल बँक, देना बँक, देना इंडियन बँक, सिंडिकेशनल ऑपरेशन बँक. धन्यवाद. घटकाचे नाव 20 कलमी कार्यक्रम. 1 जुलै 1975 रोजी 20 कलमी कार्यक्रम. 1975 रोजी प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांनी 20 कलमी कार्यक्रमाची घोषणा विकसित करून राष्ट्राच्या दिशेने वेगवान वाटचाल
साठी प्रयत्नाचा संकल्प सोडवा. नंबर 1, शेती आणि शहरी भागातील कमाल जमीनदारांना संपत्तीची समान वाटणी, शेतमजुरांना किमान वेतन, जलसंधारण योजनेत वाढ करणे. धन्यवाद. आर्थिक विकास. मी घेतलेल्या घटकाचे नाव नवे आर्थिक धोरण. आधुनिक भारताच्या इतिहासात 1991 साली महत्त्वाचे आहे. 10व्या लोकसभा निवडणुकीनंतर केंद्रीय पी.व्ही. नरसिंहराव प्रधानमंत्री झाले. त्यांनी अर्थमंत्री डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या सहकार्याने भारतीय अर्थव्यवस्था जागतिक अर्थव्यवस्था जोडण्यासाठी नवे आर्थिक धोरण स्वीकारले. धन्यवाद. आर्थिक विकास घटकाचे नाव उपयोजना. डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या पहिल्या अर्थमंत्रीपदाच्या कारकिर्दीत भारतात गुंतवणूक वाढली. बँक ऑफ इंग्लंडमध्ये गहाण ठेवलेले सोने परत भारतात आणले. धन्यवाद. आर्थिक विकास. मी घेतलेल्या घटकाचे नाव वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन, जागतिक व्यापार संघटना. भारताने 1995 मध्ये जागतिक व्यापार संघटनेचे सदस्यत्व स्वीकारले. जागतिक व्यापार संघटनेच्या भारताने पुढे आशियाई करार प्राधान्य व साऊथ एशिया प्रेफरन्शियल ट्रेड अरेंजमेंट केला. अशा रीतीने आम्ही आर्थिक विकास स्वातंत्र्य भारताची वाटचाल स्वीकारली. धन्यवाद. या घटकाचे नाव नक्षलवादी चळवळ. पश्चिम बंगालमधील दार्जिलिंग जिल्ह्यातील नक्षलबारी येथे ही चळवळ सुरू झाली. अल्पभूधारक शेतकरी व शेतमजुरांना संघटित करून 1967 मध्ये नक्षलबारी भागातील काही शेत जमिनींच्या भोवती लाल झेंडे रोवून व त्या पिकांवर ताबा घेऊन नक्षलवाद्यांनी या प्रदेशाला मुक्त प्रदेश म्हणून घोषित केले. या उठावापासून प्रेरणा घेऊन ज्या चळवळी सुरू झाल्या त्यास नक्षलवादी चळवळी असे म्हणतात. नक्षलवादी चळवळीचे सुरुवातीचे प्रमुख केंद्र पश्चिम बंगाल होते. पुढे चालून ती चळवळ आंध्र प्रदेशातील पूर्व गोदावरी, विशाखापट्टणमचा काही भाग येथे पसरली. आपला प्रभाव कायम राहावा म्हणून सशस्त्र अशी PLGA म्हणजे पीपल्स लिबरेशन गुरिल्ला आर्मी ही संघटनेची स्थापना करण्यात आली. घटकाचे नाव आर्थिक विकास. घटकाचे नाव उपेल. या परिस्थितीत मार्ग काढण्यासाठी पी.व्ही. नरसिंहराव यांनी डॉक्टर मनमोहन सिंग यांना अर्थव्यवस्था नेमले. किशोर मगर. मी घेतलेल्या घटकाचे नाव जमातवाद. दोन समुदायामध्ये धर्माच्या आधारावर संघर्ष निर्माण होणे म्हणजे जमातवाद. जमातवाद हे आपल्या देशाचे ऐक्यापुढील एक गंभीर आव्हान आहे. सुकुंचित धार्मिक अभिमानातून जमातवाद निर्माण होते. स्वातंत्र्य काळात लोकशाही राजकारण प्रचलित झाल्यावर या प्रश्नांची गुंतागुंत अधिकच वाढली. जमातवादाचा अभ्यास करत असताना मूल्य देखील अज्ञा देखील केला जातो. जमातवाद नष्ट करून राष्ट्रीय ऐक्यात बळकटी आणण्याचा हाच एक मार्ग आहे. धर्मात जमातवादाचा पाया आहे. धन्यवाद. अर्थव्यवस्था, पंचवार्षिक योजना, बँकेचे राष्ट्रीयकरण, 20 कलमी कार्यक्रम, कामगार समस्या, नवीन आर्थिक धोरण आणि जागतिक व्यापार संघटना यासारख्या महत्त्वपूर्ण घटकांवर आधारित माहिती घेतली. आपल्या सर्व विद्यार्थ्यांनी या ॲक्टिव्हिटीमध्ये सक्रियपणे सहभाग घेतला आणि विविध मुद्द्यांवर आपले विचार मांडले, ज्यामुळे आपल्याला या घटकाच्या गहनतेचा आणि त्यांच्या परिणामांचा उत्तम आढावा घेता आला. व तसेच आपल्या प्रशालेचे मुख्याध्यापक श्री B.M. खेडकर सर यांनी आम्हाला ही ॲक्टिव्हिटी सादर करण्याची अनुमती दिली, त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार मानते. त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांनी शांतपणे ऐकून घेतले व टाळ्यांची साथ दिली, त्याबद्दल त्यांचे सुद्धा मनपूर्वक आभार मानते. व आमच्या या कार्यक्रमाची तयारी श्री चौरे सरांनी करून घेतली, त्याबद्दल त्यांचे सुद्धा मनपूर्वक